चला तर आज आपण डाळीतली फळं बनवूया. तेच ते तेलकट खाऊन भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने एकदा डाळीतले फळं बनवून बघा. खूपच मस्त असे लागतात. नक्कीच तुम्ही आठवड्यातून 2 वेळेस फळं बनवणार. चल तर मी इथे 1 वाटी डाळ घेतलेली आहे. स्वच्छ 2 पाण्याने आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे. मी इथे 1 वाटी डाळ घेतलेली आहे. अशी पाण्याने धुवून घेते. पूर्ण असं पांढरं पाणी जाते डाळीचं, बघू शकता पांढरं पिवळं. तर परत आता आणखी 1 ते 2 ग्लास पाणी घालून परत एक वेळेस मी डाळ ही स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेणार आहे. खूप मस्त असे हे फळं लागतात डाळीतले. ते खाऊन जर कंटाळले असाल भाजीपोळी तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही बनवा. परफेक्ट असं पाणी यामध्ये आपल्याला 1 वाटी डाळ घेतली तर आपल्याला यामध्ये 3 वाटी पाणी घालायचं आहे. जास्त जर डाळीला पाणी झालं तर डाळ ही आपली ओबडधोबड शिजते व कच्ची राहते. त्यामुळे परफेक्ट असं पाणी घाला. 3 वाटी मी इथे पाणी घालत आहे. तुम्हाला परत दाखवते मी. बिलकुल एकही असं पाण्याचा थेंब उरणार नाही डाळीमध्ये. एकदम परफेक्ट असं होतं. जास्त पाणी झालं तर डाळ पण शिजत नाही व असं पाणी उतू पण जातं, कुकरच्या बाहेर सांडलं जातं. चला तर आता ठेवू आपण. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये मस्त आपली डाळ ही शिजली आहे. चला चेक करू. बघू शकता तुम्ही एकदम अशी सॉफ्ट आपली डाळ शिजलेली आहे. पाणी बिलकुल नाही, परफेक्ट असं पाणी झालेलं आहे डाळीला. तुम्हाला मी परतवून दाखवते खालीवरे करून. तुम्ही या डाळीमध्ये हळदसुद्धा घालू शकता कुकर लावताना, पण मला फोडणीत हळद घालायची असल्यामुळे मी डाळीमध्ये हळद घातलेली नाही. बघू शकता मस्त असं पिवळा कलर पण आलेला आहे. हळद घातलेली नाही मी तरी पण. चला तर आता कणिक मळून घेऊ आपण. मी इथे पीठ चाळून घेत आहे. तुम्हाला जेवढं पीठ लागतं तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता. त्याचं माप वगैरे काहीही नाही. 1 वाटी डाळ आणि एवढं पीठ घ्यायचं म्हणून असं काही नाही. आवडीनुसार आपल्याला डाळच्यात किती टाकायची ते आहे. जास्तच कोणाला डाळीतली फळं आवडतात, कोणाला कमी डाळीतली आवडतात. याचं माप वगैरे पिठाचं काही नाही. तुम्ही कितीही पीठ घेऊ शकता. 2 ग्लास 3 ग्लास 4 ग्लास असं माप काही नाही. मी इथे थोडंसं पीठ घेतलेलं आहे. पिठामध्ये थोडंसं अर्धा चम्मच एवढी मी हळद घातलेली आहे, साधारण 1 चम्मच एवढी. आणि चवीनुसार मीठ घालायचं. यामध्ये मी 1 चम्मच एवढं मीठ घातलेलं आहे. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तेल वगैरे बिलकुल काहीही टाकायचे नाही, तरीही आपले एकदम सॉफ्ट मऊ असे फळं होतील. तेल बिलकुल घालायचं नाही. थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पीठ चुरताना मात्र चूक करू नका. अशा पद्धतीने पीठ चुरा, जेणेकरून सॉफ्ट तुमचे मऊ असे फळं होतील. एकदम असे कडक असे फळं होतात. बऱ्याच जणांचे असे वातड फळं होतात. तुम्ही अशा पद्धतीने पीठ चुरा, जेणेकरून तुमचेही पण सॉफ्ट एकदम असे फळं बनतील. एकमेकांना चिटकणारेही नाहीत बिलकुल, जर अशा पद्धतीने जर कणिक मळून घेतलं तर. चला थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे. सुरुवातीला कडक असं पीठ चुरायचं आहे. एकदम पातळसर आपल्याला पीठ बिलकुल चुरायचं नाही. जसं आपण पोळ्यांसाठी चुरतो त्याच पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं. एकदाच जर पाणी घातलं तर आपलं पीठ हे पातळसर होतं. पोळ्यांना खूप आपल्याला पातळसर लागतं, पण तेवढं पीठ आपल्याला पातळसर हे चुरायचं नाही. थोडंसं घट्टसरच ते पीठ आपल्याला चुरायचं आहे. बघू शकता. मी तुम्हाला दाखवते परत. बघा मी किती असं एकदम असं कडक पीठ चुरलेलं आहे. जास्त पातळ पीठ असं चुरलेलं नाही, मीडियमच आपल्याला. पुन्हा मग आता त्याला चुरून आपल्याला थोडंसं परत नरम करायचं आहे. सुरुवातीला आपल्याला पातळ पीठ बिलकुल करायचं नाही, नाहीतर एकमेकांना आपले फळं हे चिटकतील. पाण्यामध्ये टाकले तेव्हाही चिटकतील व आपण बनवत असताना तेव्हाही पण एकमेकाला चिटकतील. त्याचं पीठ तयार होईल. त्यामुळे आता हे साईडला 10 मिनटं आपल्याला पीठ ठेवून द्यायचं आहे. छान असं मऊ होतं पीठ. साईडला ठेवलं की फळं पण छान येतं. तोपर्यंत आपण इकडं तयारी करू. तोपर्यंत तिकडं आपलं पीठ हे छान तयार होतं, मऊ होतं. तर तेल घेतलं, त्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता घातला. कढीपत्ता तळला की तेलामध्ये त्यामध्ये थोडंसं जिरं व मोहरी घातली व 5 ते 6 लसणाच्या कळ्या कुटून घातलेल्या आहेत मी त्यामध्ये. ते छान असं कमी गॅसवरती मी फ्राय करून घेत आहे. 1 चम्मच एवढा मी यामध्ये फ्रेश ताज्या मिरच्यांचा ठेचा घातलेला आहे. 2 ते 3 मिरच्या कुटून. जास्तच एकदम सपक असे फळं छान लागत नाहीत. असे तुम्ही फोडणीतले फळं बनवून बघा, खूप मस्त असे लागतात. आता यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे. ते पण छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये. आता मी डाळीमध्ये हळद यासाठी घातली नव्हती की हळद जास्त होईल. फोडणीमध्ये हळद घातली की खूप छान फळं लागतात. 1 चम्मच हळद फोडणीमध्ये घातलेली आहे मी. तुम्ही डाळीमध्ये सुद्धा घालू शकता आणि परत फोडणीमध्ये पुन्हा घालू शकता, पण थोडीशी
घालायची, त्यामुळे जास्त जसे उग्गीर असे फळं लागतात जास्त जर हळद झाली तर. बघू शकता मस्त असा कलर आपल्या फोडणीला आलेला आहे. आता तुम्हाला जेवढं पाणी लागतं तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. परत थोडंसं लागलं तर वरूनसुद्धा आपल्याला गरम करून पाणी हे घालता येतं. पण इथे मी साधारण 3-3.5 ग्लास एवढं पाणी यामध्ये घातलेलं आहे. बघू शकता मस्त अशी छान तर्री आलेली आहे, कलर पण वाव मस्त असा आलेला आहे. 1 चम्मच चवीनुसार मीठ घातलेलं आहे. चला तर मस्त आपलं सॉफ्ट असं पीठ असं मळल्या गेलेलं आहे. पौष्टिक फळं आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून. जास्त आपल्याला जाडसरही पोळी लाटायची नाही व जास्त पातळही पोळी आपल्याला लाटायची नाही. मीडियम जशी तुम्ही पोळी बनवतात त्याच पद्धतीने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. पीठ लावलं तरी चालतं, नाही लावलं तरी पण चालतं, पिठाचं काही नाही. बघू शकता जास्तच पीठ आपल्याला लावायचं नाही, नाहीतर पाण्यामध्ये नुसतं पीठ पांढरं होतं. त्यामुळे शक्यतो जास्त पीठ आपल्याला लावायचं नाही. अशा पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही गोलसुद्धा डब्बीच्या वगैरे कशाच्या झाकणाने गोलसुद्धा तुम्ही हे फळं बनवू शकता. हाताने सुद्धा तुम्ही गोल बनवू शकता. चाकूने कट करून घेऊ शकता. मी ते सराट्याचा वापर केलेला आहे. चौकोनी आपल्याला फळं बनवायचे आहे, मी ते चौकोनीच फळं बनवत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोल बनायला खूप वेळ लागतो. अशा पद्धतीने जर बनवले तर झटपट असे हे फळं होतात. बघू शकता असे मीडियम साईजचे कट करून घ्यायचे आहेत. आपल्याला खूप सोपी रेसिपी आहे ही. तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या जेवणासाठी तुम्ही हे बनवू शकता. खूप इझी अशी रेसिपी आहे, पौष्टिक आहे. लहान मुलं तर खूप आवडीने खातील. नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस फळं हे बनवून बघा, खूप मस्त असे होतात. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जरी तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला, अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून सर्वात अगोदर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. बघू शकता असे टाकून द्यायचे आपल्या एका प्लेटमध्ये. एकमेकाला चिटकणार नाही ते, कारण की जास्त जर पातळसर असं पीठ आपण जर चुरलं असेल तर एकमेकांना चिटकून बसले असते. थोडंसं तुम्ही असं टाकून त्यावर ते थोडंसं असं पीठ पण टाकू शकता थोडंसं, जेणेकरून एकमेकाला चिटकणार नाहीत. पण शक्यतो जास्त पिठाचा वापर तुम्ही करू नका, कोरड्या पिठाचा. वेगळ्या दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवा, जर त्यामध्ये जर मावत नसतील तर. दुसरी पण पोळी त्याच पद्धतीने मी इथे लाटून घेतलेली आहे. बघू शकता जास्त जाडही नाही व जास्त पातळही पोळी लाटलेली नाही आपण. तर हिला पण त्याच पद्धतीने आपण तर कट करून घेऊ छान. सेम त्याच पद्धतीने आता जे पण आपण फळं बनवून घेऊ. तिकडे आपलं पाणी पण ठेवलेलं आहे आपण फोडणी देऊन. त्याला पण छान अशी गरम होते. तिकडे पाणी छान अशी उकळी येते तोपर्यंत आपण इकडे फळं झटपट असे बनवून घेऊ. तिकडे पाण्याला उकळी आली की लगेच आपल्याला त्यामध्ये हे फळं टाकून द्यायचे. जसं उकळी येते तसं आपल्याला 4-5 असे पोळ्यांचे बनवून टाकायचे. एकदाच तुम्ही फळं टाकू नका, जेणेकरून चिटकणार नाहीत एकमेकाला. छान अशी उकळी आलेली आहे. मी इथे 2 ते 3 पोळ्याचे बनवलेले आहेत. तर हे आपल्याला यामध्ये टाकून देऊ. परत 4-5 पोळ्यांचे फळं बनवायचे, परत यामध्ये टाकायचे. असे तुम्हाला जेवढे बनवायचे तेवढे तुम्ही असं टाकू शकता स्टेप बाय स्टेप. एकदाच जर टाकले तर ते कच्चे पण राहतील व एकमेकांना चिटकतील. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने बनवा. तर मी सर्व फळं आता यामध्ये टाकून देत आहे. सर्व फळं आपले बनवणं झालेले आहेत. बघू शकता तुम्ही बिलकुल एकमेकांना हे चिटकत नाहीत. मी असे 2-2 पण टाकत आहे व एक जसे हातात आले तसे टाकत आहे. पण पाण्यामध्ये गेले की ते सेपरेट होतात, एकमेकांना चिटकत बिलकुल नाहीत. चला तर सगळे आपण यामध्ये टाकलेले आहेत. आता थोडेसे राहिलेले आहेत. नक्की तुम्ही आवर्जून एक वेळेस अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा. चला तर आता आपले सगळे फळं टाकलेले आहेत. त्याला परतून घेऊ. प्लेट झाकून ठेवू आपण 2 ते 3 मिनटं कमी गॅसवरती. बघू शकता मस्त छान असा कलरही आलेला आहे व छान असे शिजलेले आहेत, उकडले गेलेले आहेत. परफेक्ट असं पाणीसुद्धा झालेलं आहे आपल्या फळामध्ये. पण आपण 2 ते 3 मिनटं याला वाफू देऊ. छान प्लेट झाकून शिजू देऊ 2 ते 3 मिनटं, किंवा असं जरी शिजू दिलं तरीही पण चालतं. बघू शकता थोडंसं मी आता कोथिंबीर घातलेलं आहे वरतून. तुम्ही यावरतून जिरं पावडर सुद्धा घालू शकता. चला तर मस्त आपले फळं हे रेडी झालेले आहेत. बघू शकता छान आपल्याला अगोदर छान शिजू द्यायचे आहे, नंतरच आपल्याला यामध्ये डाळ घालायची आहे. चला तर यामध्ये आपण डाळ घालू. डाळीमध्ये मी थोडंसं गरम करून पाणी घातलेलं होतं.
आपल्या डाळीमध्ये अगोदर पाणी बिलकुल नव्हतं, एकदम परफेक्ट असं पाणी झालं होतं. तर त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे 1 ग्लास व यामध्ये डाळ घातलेली आहे आपली तुरीची, जी आपण शिजवून घेतली होती ती. आता बघू शकता किती मस्त असं फळं आपले रेडी झालेले आहे. पाणी तर खूपच मस्त लागतं डाळीतलं हे फळांचं पाणी. आता पाणी हे तुम्हाला खूप वाटत आहे, पण थोड्या वेळाने हे घट्ट झाल्यानं पाणी बिलकुल यामध्ये दिसत नाही. थोडंसं मीठ घालत आहे वरतून मी. चला तर पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ.